संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना अपडेट. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट. मार्च महिन्याचा निधी वितरित. कोट्यावधी भगिनींना दिलासा. पाहू शकता बघा, मार्च महिन्याचा जो निधी आहे तो वितरित व्हायला सुरुवात झाली आहे आणि कोट्यावधी भगिनींना दिलासा मिळालेला आहे. आपण पाहिलं असेल, लाडक्या बहिणींना हे जे काही 1500 रुपये मिळत असतात, या 1500 रुपयांमधनं भरपूर मदत या ठिकाणी लाडक्या बहिणींना होताना आपल्याला पाहायला मिळते. मी स्वतः पाहिलेलं आहे. भरपूर महिला भगिनी जे महिन्याचं राशन असतं ते भरत असतात. काही महिला भगिनी आपल्या मुलाच्या शिक्षणाची जी काही फी असेल ती फी भरत असतात. काही महिला भगिनी स्वतःसाठी काहीतरी घेत असतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने महिला भगिनी जे आहेत ह्या 1500 रुपयांचा वापर त्या ठिकाणी करत असतात. त्याच पद्धतीने महिला भगिनींनो, तुम्ही तुमच्या 1500 रुपयांचा काय करतात, कशा पद्धतीने तुम्ही वापर करतात किंवा कशा पद्धतीने हे जे काही पैसे ते तुम्ही खर्च करतात ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमचं ऐच्छिक आहे, परंतु तुम्ही सांगू शकता की तुम्ही ह्या पैशांचं काय करत असतात. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित म्हणजेच DBT केला जात आहे. DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच थेट तुमच्या खात्यामध्ये हस्तांतरण केलं जात असतं. याला DBT म्हणतात. निवडणुकीच्या आचारसंहितेचा किंवा तांत्रिक बाबींचा कोणताही अडथळा आता राहिलेला नसून निधी वितरणाचे काम वेगाने सुरू आहे. बघा, आपण पाहिलं असेल, निवडणुकीची आचारसंहिता किंवा ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्याचा कोणताही अडथळा आता राहिलेला नसून निधी वितरणाचे काम वेगाने सुरू आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पण जमा होऊन जातील. तुम्हाला पैसे जमा झालेत का ते तुम्हाला सांगायचे आहे. जर जमा झाले असतील तर हो, जमा झाले नसतील तर नाही लिहून पाठवायचं आहे. पुढे बघा, ज्या महिलांचं बँक खातं आधार लिंक नाही अशा काही अर्जांची प्रक्रिया थांबली असून त्यांनी त्वरित आपले KYC पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. लक्षात घ्या, ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक नाही आहे किंवा ज्या काही महिला भगिनी आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेची जी KYC ती केलेली नाही, बँकेची KYC वेगळी आणि लाडकी बहीण योजनेची KYC वेगळी असते. तर लाडकी बहीण योजनेची KYC जर तुम्ही केलेली नसेल तर ती प्रक्रिया तुमची थांबवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला KYC करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत आहे. आज जर आपण पाहिलं तर जवळपास 9 ते 10 दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत. शेवटची तुम्हाला ही मुदतवाढ असू शकते असं मला त्या ठिकाणी वाटतंय. त्याच्यामुळे 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ आहे. लवकरात लवकर ज्यांची KYC राहिलेली त्यांनी करून घ्या, म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो यापुढेही सुरूच राहणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचा जो काही लाभ आहे, जी प्रक्रिया आहे ती तुमची त्या ठिकाणी थांबवली जाणार आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.